बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील कोंढव्यात आगीची घटना घडली आहे। आगीमध्ये एकाचा होरपळून मृत्यू झालेला आहे। खासगी इमारतीच्या तळमजल्यावर ही आग लागली होती। आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात अजून तरी काहीच माहिती समोर आली नाहीये। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतात। प्रदीप, पुण्याच्या कोंढव्यामध्ये इमारतीला आग लागल्याचं कळतंय। आग नेमकी का लागली आणि कोणी जखमी झालंय का या संदर्भातली काही माहिती आहे का? काल रात्री जे आहे उशिरा कोंढव्यामधल्या वेताळनगरमध्ये फिरदोस अपार्टमेंट आहे। 6 मजली इमारत आहे। त्याच्या तळमजल्याखाली पेंटिंगचं साहित्य जे आहे त्याचा साठा होता। रात्री या साहित्याला आग लागली। आग लागण्याचं कारण जे आहे ते अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही। मात्र घटनास्थळावरती रात्री अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते दाखल झाले। त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं। मात्र यामध्ये कामगार जो आहे तो गंभीर अवस्थेमध्ये जखमी झालेला होता। त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू जो आहे तो झालेला आहे। मोहम्मद इरफान युसुफ असं या कामगाराचं नाव आहे। तळमजल्याखाली पेंटिंगचे साहित्य जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती होतं। त्यामध्ये तो कामगार अडकलेला होता। धुराचा लोड जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आला। त्यामुळे त्या कामगाराला आगीतून बाहेर पडणं जे आहे ते शक्य झालं नाही। त्यामुळे होरपळून त्याला मोठ्या प्रमाणावरती इजा जी आहे ती झालेली होती। मात्र अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावरती पोहोचल्यानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं। त्यानंतर त्या कामगाराला उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र या उपचारामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। प्रदीप, या घटनेसंदर्भातले अपडेट्स आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।